आज आपण दुसरी वेलांटीचे शब्द म्हणजेच दीर्घ वेलांटी असणारे शब्द पाहणार आहोत. तर चला मग. ती, मी, ही, अरी, अशी, आजी, आधी, कटी, कढी, कधी, कमी, खीर, कवी, खीळ, कळी, गडी, काकी, गती, काठी, गाठी, काडी, गाडी, काशी, गाणी, काही, गादी, काळी, गावी, किती, गीत, कीड, गीता, खाली, घरी, चावी, जीत, चीज, जीव, चीड, झाशी, चीन, टाकी, चीर, टाळी, छडी, टीप, जाडी, ठीक, जाळी, ढीग, झीप, तळी, जीव, ताजी, तीर, नाडी, तीळ, नानी, दरी, नाती, दही, निधी, दीदी, नीच, दीन, नीट, दीप, नीती, दीर, नीर, धनी, नीळ, धीट, पती, धीर, परी, नदी, पाटी, पाणी, बीड, पायी, बीळ, पीक, बिल, पीठ, भाजी, फणी, भाटी, फळी, भीक, फीत, भीती, बाकी, भीम, बीज, मणी, बीट, माझी, माडी, राखी, माती, राशी, मादी, राणी, माफी, रीम, मामी, रीत, माशी, रीळ, माळी, लीन, मिठी, लिप, मीठ, वही, वाटी, मीरा, वाणी, यादी, विधी, वीज, शील,
वीट, शिळ, वीणा, सखी, वीर, सरी, शिटी, सही, शिख, साडी, शीड, साधी, शीन, सीता, शीत, सीमा, शीर, हीन, अगदी, काकडी, अडाणी, कामिनी, अवनी, काळजी, आकाशी, किसनी, आजारी, खजील, आणखी, खाजगी, आपली, खारीक, आमची, खालील, आरती, खिचडी, आळशी, खिडकी, कठीण, गनिमी, कळशी, गनीम, गरिबी, जननी, गरीब, जमीन, गिरकी, जाहीर, गिरणी, जीवन, गिरीश, ठिकाणी, चकली, तारीख, चटणी, दिवशी, चाकरी, दिवाळी, चावडी, दिलीप, जखमी, धरणी, धीरज, पालवी, नवीन, पाटील, नाचणी, पिशवी, नाराजी, फकीर, नासाडी, फरशी, निशानी, बहीण, नीरस, बाजरी, पणती, बाटली, परीस, बातमी, पाकळी, बादली, पापडी, बटजी, पालखी, भरारी, भाकरी, रजनी, भारती, राजीव, भिकारी, लाजरी, मागणी, लायकी, मागील, वडील, मावशी, वहिनी, वाघीण, माहिती, विकारी, माहित, विजयी, माळीन, यामिनी, विहीर, शरीर, सारथी,
शहरी, सावली, शहाणी, सावळी, शहीद, हिरवी, शिवाजी, अडचणी, शीतल, अपराधी, सगळी, आगगाडी, समिती, कधीतरी, सलील, कालावधी, साखळी, गणपती, साजरी, गवळणी, सारखी, आकाशवाणी, चकचकीत, जबाबदारी, जहागिरी, ठराविक, दीपावली, धावपळीत, दीपमाळ, नदी काठी, नवनवीन, नीलगिरी, परकीय, सहमती, परवानगी, पाटपाणी, सहकारी, परिमिती, शीलवान, पाटलीन, शासकीय, बालपणी, भयभीत, शारीरिक, विभागणी, महावीर, मालकीन, विनवणी, लहानपणी, महावीर, राजधानी, राजकीय, मारपीट, महिपती. पहा मुलांनो, तुम्ही हे शब्द ऐकलेले आहेत, पाहिलेले आहेत. आता काय करायचं आहे, आवाज कमी करायचा आहे मोबाईलचा एकदम, आणि ती वाचन करण्याचा प्रयत्न करायचा आहे शब्द. त्यानंतर आवाज मोठा करून ऐकायचे आहे आणि वहीत बिन पाहता लिहायचे आहेत. आता आपण काय करूया, दुसरी वेलांटीची वाक्य वाचूया किंवा लिहूया. हिरकणी गडावर चढली, माझी परीक्षा झाली, आजी भाजी कर, राणी पाणी आण, गणपतीची आरती झाली, दादा रवा आण, ताई साखर आण, आई खीर कर, आई खीर वाढ, आता आपण खीर खाऊ, गावाजवळ नदी, नदीत पाणी, तीरावर झाड, झाडावर चिमणी, चिमणी गाई, चिवचिव गाणी.